शुअर ठीक सर. आहे. हो हा, नाहीतर काय होतं, मला पण मी कार्यक्रम बघतो, मला पण नवीन नवीन काही काही गोष्टी कळतात, परंतु आज थोडी जरा वेळेची आहे. काहीच हरकत नाही सर. हा, सुरू Very पाटे kind of मॅडम you to बोला, join, सुरू sir. करा. Sir, should I be waiting for Sir Minister sir to join or should I continue, sir? नाही, आय थिंक सरांना लवकर जायचं आहे. तर लाणे सर, वी कॅन गो अहेड विथ सीएम साहेबांचा स्पीच. हो सरांना, हो सरांना विचार. सर देशमुख सरांचं मध्ये थोडे हे झाले होते, ते जॉईन होणार होते, तर आपण अगोदर बोलणार असाल तर आपण बोलून घ्या सर. मुख्यमंत्री महोदय, एकदा विचारा त्यांना फोन करून पाहिजे. एक मिनिट. सीएम सर जॉईन झालेत रे. मग काय करू? लाने साहेब, एक काम करा, आपण एक दोन मिनिटं जरा एक थोडीशी मला कल्पना आली, कोणीतरी थोडी प्रस्तावना करा. हा चालेल. पाटे मॅडम प्रस्तावना करा. Sir, basically, thank you so much, sir, for joining. Basically, it's more than a year, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त आपण हे कोविडशी लढत आहोत, पण कोविड संपेल असं काही आपल्याला सध्या तरी दूरच्या भविष्यात वाटत नाही. पाटे मॅडम, यू आर म्यूट. हा बोला. सर, थँक यू सो मच फॉर जॉईनिंग सर. सर, 1 वर्षापेक्षा जास्त आपले डॉक्टर्स कोविडशी लढत देत आहेत, पण कोविड कुठे काय एवढाच संपेल असं वाटत नाही आणि कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. फंगल इन्फेक्शन्स आर ऑन द राईज आणि त्याच्याबरोबर आता थर्ड वेव्ह अँटिसिपेशन आहे, जिथे पीडियाट्रिक पॉप्युलेशन जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायची शक्यता आहे आणि त्यामुळेच आम्ही हे कोविड समिट घेण्याचा एक निर्णय घेतला की जिथे आम्ही आमच्या डॉक्टर्सना कुठेतरी एक ऑथेंटिक मार्गदर्शन करू शकू आणि थर्ड वेव्ह साठी प्रिपेअर कसं करायचं, किंवा जे फंगल इन्फेक्शन ऑन द राईज आहे त्याच्यासाठी भरपूर व्हॉट्सअप मेसेजेस किंवा लॉट्स ऑफ रॉंग इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर येते, तर त्यांना ऑथेंटिक मार्गदर्शन कसं करायचं. सो त्याच्यासाठी हे कोविड समिट अंडर द गायडन्स ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर शिवकुमार उत्तुरे आम्ही हे ऑर्गनाइज केलेली आहे सर. ठीक आहे, मग मी 2 मिनिटं बोलू. सर, इट वुड बी आपण बोलावा सर, आपण बोलावं. हो सर. मग मी मंत्री महोदयांना नंतर सांगा, त्यानंतर फोन करून क्षमा मागून त्यांची. बरं, ठीक आहे. एक खरोखर चांगला कार्यक्रम तुम्ही करतात आणि माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यांना पहिलं म्हणजे धन्यवाद देतो. आता किती डॉक्टर्स या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जॉईन झाले असतील, सगळेच्या सगळे काय मला स्क्रीनवरती दिसत नाहीयेत, पण एक थोडा वेगळा प्रयोग म्हणण्यापेक्षा वेगळा मार्ग आपण निवडण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या वर्षभर आपण लढतो आहोत. ही लढाई कधी संपेल, केव्हा संपेल अशी वाट बघतो आहोत, पण
तशी काय अजून ती संपेल असं वाटत नाहीये. मला खास करून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना एवढ्यासाठी द्यायचे की गेलं वर्ष आणि हे वर्ष याच्यामध्ये एक काही फरक नक्की दिसत आहेत जे मी यापूर्वी सुद्धा बोललेलो आहे. गेल्या वर्षी कोविडची दहशत प्रचंड होती आणि ती डॉक्टरांमध्ये सुद्धा होती. अनेकदा आम्ही सांगत होतो, आवाहन करत होतो की आपले जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, इतर डॉक्टर्स आहेत, त्यांनी सुद्धा आपापली क्लिनिक उघडावी की जेणेकरून आपल्याला या साथीचा मुकाबला तिथल्या तिथे करता येणं शक्य आहे. पण दहशत एवढी प्रचंड होती आणि आज जसं आपल्याला एक लसीचा तुटवडा जाणवतो आहे तसं त्यावेळेला बेसिक गोष्टी म्हणजे आपल्याकडे सारे मास्क नव्हते, N95 नव्हते, पीपी किट नव्हते, पहिल्याच्या ह्याच्यामध्ये हँड सॅनिटायझर नव्हते. तर ह्याच्यामध्ये एक भीती किंवा दहशत असणं हे साहजिकच आहे. ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती पाहिली तर आता बरेचसे डॉक्टर किंवा जवळपास सगळे डॉक्टर्स यांनी आपापले दवाखाने उघडलेले आहेत, क्लिनिक उघडलेली आहेत, नर्सिंग होम उघडलेली आहेत आणि ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. हे खूप एक चांगलं महत्वाचं लक्षण किंवा महत्वाचं काम या वेळेला मला दिसतंय. आता हे दिसत असल्यानंतर जो मी एक कन्सेप्ट आणलेला आहे, संकल्पना आणलेली की माझा डॉक्टर, म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक मी ज्याला फॅमिली डॉक्टर आपण म्हणतो, फॅमिली डॉक्टर, मग तो डेंटिस्ट जरी असला तरी कदाचित अख्खं कुटुंब एका डेंटिस्टकडेच जातं. जनरल फिजिशियन म्हटल्यानंतर अख्खी फॅमिली त्याच्याचकडे जातं. पेडिट्रिशियन म्हटल्यानंतर मुलं त्याच आपल्या बालरोग तज्ञांकडे आपण कुटुंबीय घेऊन जात असतो आणि त्यांचा सल्ला, त्यांचं औषध हे आपल्याला गुणकारी असतं आणि ते आपल्याला गुण देत असतं. आता जे मला दिसते ते असं आहे की सगळेजण कंबर कसून मैदानात उतरलेले आहेत. गेल्या वेळीची लाट आणि यावेळीची लाट, म्हणजे मी कालच जेव्हा आढावा घेतला, मला आता तुमच्यासमोर यायला थोडासा उशीर झाला कारण बाजूच्या खोलीत माझी बैठक चालू होती. एकूण जर का आकडेवारी पाहिली तर गेल्या वेळेला सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पीक होतं ह्या लाटेचं आणि ते पीक खालून वर गेलं होतं. आता यावेळेला आपण पुन्हा त्या पीकच्या जवळपास आलेलो आहोत. पण आताचा फरक असा आहे की यावेळेला वरून खाली आपण आलेलो आहोत. आपण त्याच्या काही पटीत वर गेलो होतो. हे गेल्या वेळेचं पीक असेल तर गेल्या वेळेच्या पीकपेक्षा आता आपण काही पटीत वर गेलो आणि आता करत 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 त्याच्यावरती आलेलो आहोत. आणि असं झाल्यानंतर गेल्या वेळेची जी एक सर्वोच्च रुग्णसंख्या होती ती आपल्या काही सणावारी नंतर आली होती. आताची जी रुग्णवाढ आहे ती सणवार सुरू होण्याच्या आधीची आहे. लॉकडाऊन आपल्याला वाढवायचा नाही वाढवायचा हा निर्णय आज घ्यावा लागणार आहे. मात्र गेल्या एप्रिल पासून पुन्हा जो आपण लॉकडाऊन सदृश्य किंवा लॉकडाऊनच केलेला आहे तो आता पुन्हा अनलॉक कधी करणार, आम्हाला थोडंसं मोकळा श्वास घ्यायला कधी देणार, हे आता विचारणा व्हायला लागले आणि ते साहजिकच आहे. कोणालाही बंधनामध्ये अडकून राहणं हे आवडणारं असतं असं नाहीच, मलाही बंधने टाकायला आवडत नाहीच. पण जो समोर धोका दिसतोय तो मात्र मोठा आहे. आणि हा धोका जो आहे हा धोका गेल्या वेळेचा तुम्हाला ऐकू येते कारण तुम्ही स्क्रीनवर सगळे नाहीसे झालेत माझ्या. लहाने साहेब ऐकू येते? हो सर, ऐकू येते सर, ऐकू येते सर, सगळेच नाहीसे झालेत. ऐकू येते सर, मला ऐकू येते तुमचा आवाज. ऐकू येतं सर, आवाज ऐकू येतं. बरं ठीक आहे. आता आले तुम्ही. तर गेल्या वेळेत आणि आता आणखीन एक फरक पडला. मी थोडस डॉक्टरांशी बोलतोय. जर माझी वैद्यकीय माहिती चुकीची असेल तर आपण करेक्ट करा, कारण आपलं ज्ञान या क्षेत्रातलं मोठं आहे. मी तुमच्या सगळ्यांकडनं ऐकत मी बोलण्याचा आणि माझं निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणखीन एक मोठा फरक जो झालेला आहे तो व्हेरियंट मध्ये झालेला आहे. गेल्या वेळेचा व्हायरस आणि आत्ताचा व्हायरस ह्याच्यामध्ये फरक झालेला आहे. आत्ताचा जो व्हायरस आहे हा व्हायरस अधिक झपाट्याने पसरतोय. म्हणजे जसं युके व्हायरस होता त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्या तुलनेत थोडंसं अधिक झपाट्याने पसरतोय आणि पसरताना झपाट्याने पसरतोय. मात्र त्यांनी कोणाला ग्रासलं एकदा की त्याला बरा व्हायला थोडा उशीर लागतोय. म्हणजे पटकन तो बाधित होतोय, संक्रमित होतोय, पण त्यातनं कोरोनातून बाहेर पडायला ज्याला लॉंग कोविड म्हणतोय, लॉंग कोविडचे पेशंट यावेळेला आपल्याकडे जास्त दिसत आहेत. आणि हे कमी की काय म्हणून त्याच्यात आता बऱ्याच झालेल्या पेशंटमध्ये म्युकॉरमायकोसिसचे रुग्ण दिसायला लागलेले आहेत. आता मला तुम्हाला हेच सांगायचंय की पहिला जो रुग्ण येणार तो तुमच्याकडे येणार किंवा तुमच्याकडे येतो, तिथे तुम्हाला कळलं पाहिजे की हा कोविड आहे नॉन कोविड आहे. याच्यासाठी आता काही टेस्ट किट पण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. किंबहुना
जर तुम्हाला संशय आला, कारण असं कोणालाच काही कळू शकत नाही, सर्दी खोकला घसा दुखणं पोट बिघडणे जे आता पावसाळ्यात इतर ज्या काही साथी येणार आहेत त्याच्याशी बरंचसं साधर्म असणारी लक्षणं ही कोविडची आहेत. म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडणार की समोर आलेला पेशंट हा कोविड आहे की नॉन कोविड आहे. जर कोविड असेल, कोविडचा पेशंट असेल तर त्याला तो किती सिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजे माइल्ड टू मॉडरेट, मॉडरेट ते सिव्हिअर, त्याला हॉस्पिटलाइज करणं गरजेचं आहे की आपण त्याला घरच्या घरी ट्रीटमेंट देऊ शकतो. तुमची मदत जी मला पाहिजे ती यासाठी पाहिजे की त्याला पटकन ओळखणे आणि जर घरी त्याची ट्रीटमेंट होऊ शकणार असेल तर त्याची घरी ट्रीटमेंट बरोबर मॅनेज करणं हे तुमचं काम आहे. हे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. कारण काही वेळेला कारण नसताना रुग्ण घाबरून हॉस्पिटलमध्ये येतात, पण हॉस्पिटलमध्ये जाण्यासारखी त्यांची गंभीरता नसते किंवा तशी आवश्यकता नसते. मग काय होतं की त्यांना ऍडमिट करून घेतल्यानंतर ज्याला आवश्यकता नसते तो बेड ऑक्युपाय करतो आणि ज्याला खरंच आवश्यकता असते त्याला बेड मिळत नाही. इथे जर आपला हा थोडासा एक विचित्र प्रकार किंवा विचित्र प्रश्न हा निर्माण होतो. तर त्यावेळेला तुम्ही फार महत्वाची भूमिका पार पाडणार आहात. तुम्ही कोविड नॉन कोविड ओळखून एखाद्याला घरच्या घरी काय ट्रीटमेंट देऊ शकतो ती देणं आणि हॉस्पिटल मध्ये कधी न्यायचं, तो रेड फ्लॅग काय आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. की ते नंतरचे डॉक्टर सांगतीलच, मला वाटतं लहानसे ते तुम्ही सगळेजण सांगाल की लक्षणं ही कोणती, म्हणजे मग पल्स ऑक्सिमीटर आलं, ते 6 मिनिट वॉक आले, हे सगळं मला वाटतं आपल्या ट्रान्सफरचे डॉक्टर असतील ते सांगतील. इतर काही ब्लड टेस्ट असतील तर त्याप्रमाणे बघायला पाहिजे. तर हे ओळखून तुम्हाला त्याला घरी कितपर्यंत ठेवायचा, हॉस्पिटलमध्ये त्वरित कधी हलवायचा. कारण जसं मी सुरुवातीला म्हटलं की काही वेळेला अनावश्यक म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नसताना पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो आणि काही वेळेला आवश्यकता असताना सुद्धा तो उशिरा येतो आणि उशिरा आल्यामुळे तो दगावतो. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे धरलं तर चावते, सोडलं तर पलटे, ज्याला आपण म्हणतोय तसं ते थोडंसं आहे. तर हे तुम्ही ओळखता आलं पाहिजे तुम्हाला की हे नेमकं कधी आहे. त्याच्यानंतर अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर हा सुद्धा एक मोठा आपल्याला ही एक मोठी डोकेदुखी होते. कारण म्युकॉरचे जे पेशंट येतात त्याच्यामध्ये शरीरातली शुगर वाढली असताना जास्त आणि जास्त काळासाठी स्टेरॉइड देणं, इतर काही औषधं देणं हे टाळलं गेलं पाहिजे. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर ह्याही गोष्टी होता कामा नये. आणि काही जण हे घरच्या घरी अंगावरती काढतात. मला वाटते सर्दी खोकलाच आहे काय, तर कोविड थोडीच असेल. तसं नाही, त्याला वेळेत सांगण्याची गरज आहे. तुला कोविड झालेला आहे, एक तर घरी तुला जर शक्य असेल विलगीकरण म्हणजे वेगळ्या खोलीत राहता येणं शक्य असेल तर घरच्या घरी तू माझ्या गाईडलाईन प्रमाणे औषधे घे आणि घरी वेगळा राहा, नाहीतर तू तुझा कोविड हा कुटुंबियांना देऊ शकतो. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो आहे की आता हे फंगल इन्फेक्शन जे होतंय, म्युकॉरचं होतंय, तसंच पावसाळा सुरू झाल्यानंतर इतर जे मायक्रोब्स आहेत म्हणजे इतर बॅक्टेरिया येणार, इतर व्हायरस येणार, ह्याच्यापासून सुद्धा उपचार करताना काय सावधानता बाळगायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला ती उपचार पद्धती ही अवलंबावी लागणार आहे. म्हणजे काय औषध दिलं त्याचं पहिल्यांदी आतापर्यंतचा जो काय अनुभव आहे त्याच्यात आपण म्हणतो की ज्याला सहव्याधी आहे, कोमॉर्बिडिटी आहे, त्याच्यावरती या विषाणूचा जास्त घातक दुष्परिणाम होतो. मग त्याची कोमॉर्बिडिटी लक्षात घेऊन या कोविडसाठी आता काही औषधं आपल्याकडे येत आहेत, काही येऊ घातलेत, काही आलेली आहेत, काही हातामध्ये आहेत, पण त्याचे साईड इफेक्ट कशावरती होतील, किडनी ज्याची बरोबर नसेल त्याला कोणतं औषध द्यावं देऊ नये, कार्डियक प्रॉब्लेम कोणाला असेल, डायबिटीस कोणाला असेल, ओबेसिटी कोणाला असेल, तर त्याच्याप्रमाणे आपण काय औषध दिलं तर त्याच्यावरती काय दुष्परिणाम होईल, मग तो अधिक गंभीर होईल का, स्टेरॉइड दिल्यानंतर काय होईल, कारण स्टेरॉइड जास्त काळ दिल्यानंतर इम्युनिटी लेवल कमी येते, मग आणखीन काय होईल का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक पहिली जी फळी आहे, पहिलं सैन्य, माझं मत तर असं आहे की कोविडचा पेशंट वेळेत ओळखला पाहिजे, त्याच्यापासून त्याचं कुटुंब वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलाच पाहिजे, पण प्रसार हा त्याच्या कुटुंबियांना होता कामा नये. कारण अनेकदा मी तुम्हाला सांगितलं की आता जी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे ती लहान मुलांमध्ये येईल का, येईल न येईल हा एक अंदाज आहे, पण लहान मुलांमध्ये कोणाच्या मार्फत येईल. जसं पहिल्या लाटेत आपण सांगत होतो की मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित. साहजिकच आहे, पहिल्या लाटेच्या वेळेला ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका जास्त होता कोविड बाधितांपासून. तसंच जर आता वयाचं अनुमान लावलं तर कोविड बाधित जर कुटुंबियातला एक कोणतरी असेल तर त्याच्यापासून मुलांना हा कोविड होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कोविड होऊ न देणं, आपण कोविड पासून 2 हात लांब राहणं हे सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे. तर ते
ते सुद्धा एक तुम्हाला सगळ्यांना सांगावं लागेल की ज्याला कोविड झाला असेल त्याला घरी जर जागा नसेल तर त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाणं हे त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या कुटुंबियाच्या दृष्टीने फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने औषधाचा अनाठायी आणि अतिरेकी वापर हा टाळला गेलाच पाहिजे. कृपा करून घरच्या घरी जसं आता रेमडेसिवीर तर काही यादीतनं बाहेरच काढलेलं आहे. मधल्या काळामध्ये रेमडेसिवीर पण काही ठिकाणी घरी किंवा कुठल्या क्लिनिकमध्ये वगैरे असे दिले जात होते. तर तो एक भाग. म्युकॉरमायकोसिसच्या बद्दल कशामुळे ते डॉक्टर भूमकर असतील तर ते डॉक्टर भूमकर साहेब आपण सांगालच, पण ट्रीटमेंट देताना काय आपण खबरदारी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपण म्युकॉरचे पेशंट किंवा म्युकॉरचा हा जो रोग आहे तो वेळेत आवरू शकू. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, तुम्ही सगळेजण आता मैदानात उतरलेला आहात आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना जनतेच्या वतीने माझा डॉक्टर, माझे पण ज्याला म्हणतो ना त्याच्यावरती जास्त विश्वास असतो. म्हणजे तज्ञांचा जरी सल्ला घेतला तरी तो तुमच्याकडेच येतो की मी अमुक स्पेशलिस्ट कडे गेलो होतो, त्यांनी मला हे औषध घ्यायला सांगितले, घेऊ की नको. तर हा तुमचा सल्ला जो आहे तो फार लाख मोलाचा आहे आणि तो लाख मोलाचा सल्ला देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. तुम्हाला कधी काही कोणती शंका कोणतेही प्रश्न या कोविडच्या निमित्ताने असतील तर मला असं वाटतं त्याच्यासाठी लहाने साहेब आपण एखादं काहीतरी प्लॅटफॉर्म किंवा काही या गोष्टी तयार केलेल्या असतीलच. अजिबात प्रश्न विचारायला संकोचू नका. अजिबात कोणताही प्रश्न तुम्हाला वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कोविडचा पेशंट वेळेमध्ये ओळखा, त्याला घरी ट्रीटमेंट देताना आवश्यकतेनुसारच तेवढीच औषधं द्या, त्याच प्रमाणात औषध द्या. रेड फ्लॅग कोणता आहे ते ओळखा. त्याला हॉस्पिटलमध्ये कधी न्यावं लागणार आहे त्यावेळेला तत्काळ तो हॉस्पिटलमध्ये नेला गेला पाहिजे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्याचाही डेटा मला असं वाटतं असणं गरजेचं आहे. तो म्हणजे कोविड पॉझिटिव्ह पेशंट जरी तुमच्याकडे आला किंवा आपल्या कुठल्या कोविड केअर सेंटरमध्ये गेला तर त्यांनी कोणतं वॅक्सिन किती डोस घेतले होते आणि कधी घेतलं होतं ह्याचा एक डेटा आपल्याला पाहिजे. कारण वॅक्सिन दिल्यानंतर त्याचा खरंच त्याची एफिकसी काय आहे ह्याची नोंद ही आपल्याला करणं गरजेचं आहे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, पहिल्या दिवसापासून आपण एक सुद्धा केस ही लपवलेली नाही. ती एवढ्यासाठी की 100 वर्षापूर्वी आपल्याकडे स्पॅनिश फ्लू ही एक साथ जगभर आली होती. त्याचे फारसे काही डिटेल आपल्याकडे नाहीयेत, पण फोटो जे आहेत ते हेच आहेत. मास्क वापरून म्हणजे रुमाल बिमाल बांधून लोक फिरतानाचे फोटो आहेत. अजूनही 100 वर्षानंतर आपल्या हातामध्ये एक महत्वाची ढाल हीच आहे. पण आणखीन 100 वर्षानंतर पुन्हा साथ अशी येऊ नये, पण जर का दुर्दैवाने आली तर ही साथ महाराष्ट्रामध्ये कुठपर्यंत गेली होती, किती प्रमाणात गेली होती, महाराष्ट्राने त्या वेळेला काय खबरदारी घेतली होती, काय डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे, कोणती लस कोणत्या प्लॅटफॉर्मची लस तिकडे आपल्याला प्रभावी ठरली होती, तिला किती या म्युटेशन किती झाले होते, किती म्युटेशननी काय दाद दिली होती, ह्याचा सगळा एक डेटा हा आता तर या लाटेतून बाहेर पडायला पाहिजेच, हा रोग थोपवायला पाहिजेच. पण 100 वर्षानंतर सुद्धा जर का गरज लागली तर आत्ताचे आपले तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न हे तेव्हाही पटकन उपलब्ध असले पाहिजे की काय काय केलं गेलं होतं, काय केलं. म्हणजे आता काही औषधं आपण वापरतो आहोत, प्रयोग करतो आहोत, काही प्रभावी ठरतायत, काही ठरत नाही, ती डिस्कंटिन्यू करतोय. ह्या अशा सगळ्या गोष्टी ह्याची नोंद पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे येणारा पेशंट हा वॅक्सिनेटेड आहे का, कोणतं वॅक्सिन त्यांनी घेतलेलं आहे, किती डोस घेतलेले आहेत, किती दिवस झालेले आहेत, आणि जर शक्य असेल आणि तो लवकर आला असेल तर अँटीबॉडी पण त्याच्यात आहे का. म्हणजे अँटीबॉडी वॅक्सिन दिल्यानंतर झाली होती आणि तरी त्याला वॅक्सिन झाला, मग तो माइल्ड झाला का मध्यम झाला का गंभीर झाला, हे मला असं वाटतं आपल्याकडे त्याची नोंद असणं हे गरजेचं आहे. असो, मला जेवढं कळतं तेवढं बोलण्याचा प्रयत्न मी करत असतो. हे सगळं आपल्याकडनंच थोडंसं ज्ञानाचे जे काही थोडेफार मला मिळालेले सल्ले आहेत त्यातनं मी बोलतो आहे. असं कृपा करून समजू नका की मी आपल्याला काहीतरी शिकवतोय, पण मला वाटतं की काही ज्या गोष्टी आता आवश्यक आहेत त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळेजण मैदानात उतरल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. लहाने साहेब, आता पुढे आपलं कार्यक्रम चालू ठेवून द्या. या डॉक्टर मंडळींचे काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर त्या पण घ्या. आणि एक गोष्ट आणखी सांगतो की गेल्या वेळेला आणि या वेळेला आपल्याला ऑक्सिजन प्रचंड प्रमाणात लागला. आपल्याला राज्यात जेवढा उत्पादन करतो त्याहीपेक्षा 500 मेट्रिक टन ऑक्सिजन बाहेरून आणावा लागला. ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून माझा प्रयत्न आहे
की जी काही छोटी छोटी आपली हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम असतील, इकडे आवश्यकतेनुसार छोटे छोटे जर ऑक्सिजन प्लांट लावले आणि प्रत्येक छोटी हॉस्पिटल जर का आपण स्वयंपूर्ण करू शकलो ऑक्सिजनच्या बाबतीत, तर उद्या एक जो काही आपला अंदाज आहे तिसऱ्या लाटेचा, त्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करायला आपण सज्ज असो. सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सर, थँक्यू व्हेरी मच. उत्तरे साहेब किंवा कोणी सरांचे आभार मानून घ्या. नाही ऐका, आभार वगैरे मानू नका. मला तुमचे आभार मानायला पाहिजे. तुम्ही या लढाईमध्ये काम करता, मी तुमचे आभार मानतो. माझे आभार वगैरे मानण्याची गरज नाही. फक्त मला निघण्याची आता परवानगी द्या. कामकाज तुम्ही चालू ठेवा. हा सर, Sir, can you please announce this? Hello, sir, can you please announce this summit to be open, sir? Inaugurate, please, Karal, sir. मी आता या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि नक्कीच मला खात्री आहे की या चर्चासत्रातून भावी संकट हे आपण थोपवण्यासाठी मार्ग दिसेल आणि आत्ताचं संकट, ज्या संकटात आपण सापडलेलो आहोत त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thanks for coming and joining. Thank you, sir. सर गेले वाटतं सर. नाही, काय बोलायचंय का? हो सर, मी डॉक्टर उत्तुरे, प्रेसिडेंट. साहेब, एवढंच, म्हणजे तुम्ही यायच्या अगोदर माझं स्पीच झालं होतं. सर, ही जी प्रेरणा आम्हाला मिळाली हे समिट घ्यायची, बेसिकली तुमचा जो संभाषण होता पीडियाट्रिशियन्स बरोबर, फॅमिली फिजिशियन्स बरोबर आणि माझा डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही सांगितलं तर त्याच्यानी ही आमची ही संकल्पना होती ही. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे सर की मीडियामध्ये इतके अनवॉरंटेड आणि अनसबस्टॅन्शिएटेड ट्रीटमेंट्स आणि प्रोटोकॉल्स येत आहेत, म्हणून आम्हाला वाटलं ऑथेंटिक आपली जी MMC ची जी बॉडी आहे, ही जी गव्हर्नमेंटची बॉडी आहे बेसिकली, calling all the task forces online to give their say, that would go, the right message would go to all our members. आणि very fact that sir, more than 21,500 डॉक्टर्स ऑलरेडी ऑफिशियली रजिस्टर झालेले आहेत, जे आपण लाईव्ह फेसबुक आणि युट्यूब वरती पण हे टाकलेलं आहे. व्हेरी फॅक्ट दॅट इज, सो द डॉक्टर कम्युनिटी वॉन्ट टू वर्क विथ द गव्हर्नमेंट टू ब्रिंग दिस कोविड डाऊन एज फार एज महाराष्ट्र इज कन्सर्न. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर अँड फॉर गिव्हिंग अस एन्करेजमेंट सर. पुऱ्या महाराष्ट्राचे डॉक्टर्स आपले आभारी आहेत सर. आभारी आहे. आणि मला कल्पना आहे की थोडीशी तुम्हाला अडीअडचणीचा सामना करत हे काम करावं लागतंय, मला त्याची कल्पना आहे. पण पहिले संकट जे आपण म्हणतो जीवावरचं आहे ते त्याचा मुकाबला करू आणि मग आपल्याला या काही गोष्टी पुढच्या सुकर करायच्या त्या पण करूया. आभारी आहे. Thank you, sir. Thank you so much, sir, for your encouraging words. It is rare to find a leader who understands the problem and leads from the front. I now invite our Vice President of Maharashtra Medical Council, Dr. Vinky Rugwani, to give a vote of thanks. Over to you, Vinky, sir. Good afternoon, all.